एक महत्त्वाची बातमी समोर येते। रुपाली चाकणकरांचं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद जाणार असल्याची माहिती आता समोर येते। मुख्यमंत्री चाकणकरांचा राजीनामा घेणार असल्याची आता माहिती समोर येते। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आहे। कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचे अनेक फोटो समोर आले। पदाचा गैरव्यापार केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आलाय। चाकणकरांच्या अडचणीत आता वाढ झाल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री चाकणकरांचा राजीनामा घेणार असल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अमोल, आपण पाहतोय आताच रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद जाणार असल्याची माहिती समोर येते। आपण सकाळपासून त्यांचे नवनवीन व्हिडिओज देखील समोर आलेले आहेत। काय अधिकची माहिती? येत्या 48 तासामध्ये ही कारवाई होऊ शकते आणि रुपाली चाकणकर यांना त्यांचं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे ते सोडावं लागणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून खरं तर रुपाली चाकणकर या कुठेही उपलब्ध होत नाहीये, त्या नॉट रिचेबल आहेत। नाशिक मधल्या ज्या खरात प्रकरण आहे याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या अनेक फोटोज व्हिडिओ समोर येत आहेत, ज्याच्यामध्ये जो खरात आहे त्याच्या सोबतचे हे व्हिडिओ आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं की रुपाली चाकणकर हे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला असं सुद्धा आरोप त्यांच्यावर होते आणि त्यामुळे या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांना ठेवू नये, त्यांना राजीनामा घ्यावा अशा पद्धतीची मागणी सातत्याने केली जात आहे। आणि त्यामुळेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे रुपाली चाकणकर यांना त्यांचं पद सोडण्याच्या सूचना देऊ शकतात। मात्र दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद पण आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण पुढच्या काही तासांमध्ये त्या सगळ्या वेगवान घडामोडी आहेत त्या घडू शकतात आणि रुपाली चाकणकर यांना त्यांचं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे ते सुद्धा सोडावं लागू शकतं। निश्चितच अमोल, आपण आता पाहू शकतो रुपाली चाकणकर आता राजीनामा देणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।